दंडवत प्रणाम. भिक्षा मागणे म्हणजे फक्त अन्न मागणे आहे का? की त्यामागे एक गहन आध्यात्मिक साधना दडलेली आहे? श्री चक्रधर स्वामींनी आचार प्रकरणात भिक्षेबद्दल जे नियम सांगितले आहेत, ते केवळ उदरनिर्वाहासाठी नाहीत. ते अहंकाराचा त्याग, समत्व, संयम आणि परमेश्वरावरील पूर्ण विश्वास शिकवतात. आज आपण आचार प्रकरणातील सूत्र 81 ते 90 समजून घेणार आहोत. भिक्षेचा अधिकार सर्वांकडे. 81व सूत्र सांगते, चातुर्वर्णे चरेद्वैक्षम या शास्त्रासी अनुसरिजे. स्वामी सांगतात, भिक्षा मागताना कोणताही जातीभेद करू नये. चारही वर्णांच्या लोकांकडे समान भावनेने जावे. कारण भिक्षेचा उद्देश अन्न गोळा करणे नसून अहंकार सोडणे आणि समभाव शिकणे हा आहे. श्रीमंत गरीब असा भेद नको. 82व सूत्र सांगते, घरन निवडित भिक्षा कीजे. हे श्रीमंतांचे घर आहे, हे गरिबांचे घर आहे, असा विचार साधकाने करू नये. जिथे परमेश्वराची इच्छा असेल तिथूनच आवश्यक ते मिळेल. भेदभाव हा साधकाच्या मनात नसावा. ओळखीच्या घरी भिक्षा नको. 83व सूत्र सांगते, वोळखत याचया घरा न वचावे. ओळखीच्या किंवा नातेवाईकांच्या घरी भिक्षा मागितल्यास आसक्ती, अपेक्षा किंवा विशेष वागणूक मिळण्याची भावना निर्माण होऊ शकते. म्हणून स्वामी साधकाला पूर्ण निष्पक्ष राहण्याचा उपदेश करतात. उत्सवाच्या ठिकाणी जाऊ नका. 84व सूत्र सांगते, तोरण मंडळाचे या घरा न वचावे. लग्न, उत्सव किंवा आनंद सोहळ्याच्या ठिकाणी भिक्षेसाठी जाऊ नये. कारण साधकाचे ध्येय लोकांचे लक्ष वेधून घेणे नसून नम्रतेने आणि शांतपणे साधना करणे आहे. रेंगाळू नका. 85व सूत्र सांगते, एकीकडौनी रिगिजे, एकीकडौनी निगिजे. एका बाजूने गावात प्रवेश करावा, भिक्षा मागावी आणि दुसऱ्या बाजूने बाहेर पडावे. एकाच ठिकाणी उगाच थांबू नये, गप्पा मारू नयेत किंवा लोकांमध्ये गुंतू नये. साधकाचे मन नेहमी पुढे चालणारे असावे. प्रयत्न करा, पण लोभ नको. 86व सूत्र सांगते, नगरांतू काम पात्रांतू. स्वामी सांगतात, भिक्षा सहज मिळाली तर उत्तम. न मिळाल्यास योग्य प्रयत्न करावा. पण लोभ, आग्रह किंवा राग ठेवू नये. साधक प्रयत्न करतो, पण अंतिम विश्वास परमेश्वरावर ठेवतो. अपमानही शांतपणे सहन करा. 87व सूत्र सांगते, ना तरी खुंट गिळीजे. भिक्षा मिळाली नाही, कुणी नकार दिला किंवा अपमान झाला तरी तो शांतपणे सहन करावा. प्रतिकार करण्याऐवजी संयम ठेवावा. हीच खरी नम्रता आहे. अन्नाची चिंता करू नका. 88व आणि 89व सूत्र सांगतात, तेयांसी असे तव तुम्हांसी असे. एकी दी न मिळे, तिसरा दी न मिळोची नये. स्वामी साधकाला धीर देतात. एक दिवस अन्न मिळणार नाही, 2 दिवसही मिळणार नाही, पण परमेश्वर आपल्या भक्ताला उपाशी ठेवत नाही. हा संदेश अन्नाबद्दल नसून परमेश्वरावरील विश्वासाबद्दल आहे. भिक्षा म्हणजे जागरूकतेची साधना. 90व सूत्र सांगते, भिक्षा म्हणिजे पारधिगा. स्वामी भिक्षेची तुलना शिकाऱ्याशी करतात. शिकारी जसा सावध, एकाग्र आणि जागरूक असतो, तसाच साधकही असावा. भिक्षा म्हणजे केवळ हात पसरवणे नाही, तर नम्रता, संयम आणि सजगतेची साधना आहे. आजच्या काळातील संदेश. आज बहुतेक लोक भिक्षा मागत नाहीत. म्हणून या सूत्रांचा व्यापक अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. या सूत्रांमधून आपण शिकतो, सर्वांशी समान वागा, अपेक्षा कमी ठेवा, नकार शांतपणे स्वीकारा, परिस्थितीवर नव्हे परमेश्वरावर विश्वास ठेवा. नम्रता आणि संयम हेच खरे आध्यात्मिक धन आहे.
तात्विक संदेश. या 10 सूत्रांचा मुख्य संदेश असा आहे: भेदभाव नको, अहंकार नको, अपेक्षा नको, अपमान सहन करा, परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवा, प्रत्येक परिस्थितीत नम्र राहा. भिक्षा ही एक आध्यात्मिक साधना आहे. फ्लो टू रिमेंबर आचारसूत्रे 81 ते 90. लक्षात ठेवण्यासाठी: सर्वांकडे समान भाव, घर निवडू नका, ओळखी टाळा, उत्सव टाळा, रेंगाळू नका, प्रयत्न करा, अपमान सहन करा, अन्नाची चिंता करू नका, परमेश्वरावर विश्वास. भिक्षा म्हणजे नम्रतेची साधना. मेमरी फॉर्म्युला: समभाव, नम्रता, संयम, विश्वास, जागरूकता. कन्क्लूजन. आचार प्रकरणातील ही सूत्रे सांगतात की भिक्षा ही केवळ उदरनिर्वाहाची पद्धत नाही. ती अहंकाराचा त्याग, समत्व, संयम आणि परमेश्वरावरील अखंड विश्वास शिकवणारी साधना आहे. जो साधक प्रत्येक परिस्थितीत शांत राहतो, अपेक्षा ठेवत नाही आणि परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवतो, तोच खऱ्या आचाराचे पालन करतो. तुमच्या मते या सूत्रांमधील सर्वात सुंदर शिकवण कोणती आहे? सर्वांशी समान वागण्याचा संदेश, अपमान शांतपणे सहन करणे, की परमेश्वर भक्ताला कधीही उपाशी ठेवत नाही हा विश्वास? तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा. महानुभाव पंथाचा इतिहास, ब्रह्मविद्या आणि लीळा चरित्राचे गूढ रहस्य सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी महानुभाव ज्ञानगंगा चॅनलला सबस्क्राईब करा. की संपूर्ण जीवनच साधना बनू शकते हा उपदेश? तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा. महानुभाव पंथाचा इतिहास, ब्रह्मविद्या आणि लीळा चरित्राचे गूढ रहस्य सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी महानुभाव ज्ञानगंगा चॅनलला सबस्क्राईब करा.